आम्हाला तर हे ऊसाची तेजी बीजी एकदम ओके, एक नंबर वाटते. अशा पद्धतीने आता करू शकतो आम्ही. नाही एक नंबर ऊस आहे आणि उलट युरिया वाचतोय, सुपर वाचतोय, पोटॅश वाचतोय, खर्च काहीच नाही ना आणि काळोखी बी तशी ऊसाला. आणि हा रिझल्ट आहे. तर ह्या ज्यामध्ये तुम्ही आता मगाशी म्हणल्याप्रमाणे की एका बेटाडाने आपल्याला 30 किलो उत्पन्न दिलं, तर आपला 132 टन ऊस भरायला पाहिजे. बरोबर. आणि कालावधी आपला साधारण आहे 365 दिवस, म्हणजे 1 वर्ष 12 महिने. तर त्याच्यामध्ये निघायला पाहिजे. तर गेल्या वर्षी आपण ह्याचा डेमो करून बघितलेला आहे आणि ह्या वर्षी पीक प्रात्यक्षिक आपण सगळे पाहतोय. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी, मला असं वाटतं की झिरो बजेट शेतीकडं जर बघायला गेलं तर झिरो बजेट कधीच होणार नाही. काय काय खर्च करावाच लागणार आहे. 30% खर्च करून 70% बेनिफिट राहायला पाहिजे, त्यावेळेस आपल्याला परवडणारी शेती आहे. पण आत्ताचं परिस्थिती अशी आहे की 70% खर्च आणि 30% प्रॉफिट. तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? ह्याच्यामुळं तसं होऊ शकतं का 70% प्रॉफिट आपल्याला? ह्या ऊसामुळं आता खर्चच नाही म्हणला 70% प्रॉफिट होणारच, त्यात वादच नाही. खर्च काय सगळाच वाचतोय ना खर्च. आणि सर्वात महत्त्वाचं पाणी वाचतंय आपलं. पाणी वाचते आणि फक्त कोंबड खत टाकायचे, त्यामुळे काय बाकी खताचा खर्च सगळाच वाचतोय ना. हलवायचं नाही, बरं बांधणी बी करायची नाही, बांधणीचा खर्च वाचतोय. तर ह्या पद्धतीने जर शेती केली तर नक्की शेतकऱ्यांनी आणि सुशिक्षित बेकार युवा शेतकऱ्यांनी तर 100% यातून प्रेरणा घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीने शेती करायला पाहिजे. आपल्याला तर एक नंबर काम आवडले. शेती भरपूर आता आम्हाला पटलेली आहे, त्यानुसार आम्ही आता करण्याचं धाडस करणार आहे. धन्यवाद साहेब, आपण आपला वेळात वेळ काढून आलात. जय हरी.